नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आताची सर्वात मोठी बातमी सातारा जिल्ह्यातून येते. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 15 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा मुंबई क्राईम ब्रँचनं आता जप्त केलाय. मुंबई क्राईम ब्रँचला साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्स तयार केलं जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मुंबई पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून ही कारवाई केली. या प्रकरणी 3 बांगलादेशी कारागीर व अन्य एक अशा 4 ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर सातारा पोलिसांचं एक पथक उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी आहे. या छाप्यात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स, कच्चा माल आणि ड्रग्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्यही आढळून आलंय. हे तयार केलेले एमडी ड्रग्स मुंबई आणि पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवलं जात होतं. ज्या शेडमध्ये हा संपूर्ण एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू होता, या शेडचे मालक गोविंद शिनकर यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केलाय. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एका व्यक्तीनं कामगारांसाठी शेड मागितलं होतं आणि त्याच कारणासाठी हे शेड दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र या शेडमध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्स तयार केलं जात असल्याची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असंही शिनकर यांनी सांगितलंय. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास केला जात असून ह्या ड्रग्स रॅकेटचं नेटवर्क, त्यामागील प्रमुख सूत्रधार शोधण्याचं काम मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.